नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित वेटिंग फॉर अ व्हिजा एक्सपिरियन्सेस विथ अनटचेबिलिटी म्हणजेच व्हिजाच्या प्रतीक्षेत अस्पृश्यतेच्या आठवणी याबद्दल त्यांनी लिहिले आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यात खूप सारे संकट आले, खूप साऱ्या वाईट अनुभवातून त्यांना जावे लागले. याचा परिणाम नंतर त्यांना खूप मोठे कार्य करण्यास मिळाला आणि आज आपण जे काही जीवन जगत आहोत ते बाबासाहेबांच्या प्रेरणेने जगत आहोत. तर बाबासाहेबांना जेव्हा विदेशात जायचे होते तेव्हा त्यांना व्हिजा मिळवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला, अस्पृश्यतेच्या कटू आठवणी त्यांना मिळाल्या, ते या पुस्तकात त्यांनी नमूद केलेले आहे. तर आज आपण हे पुस्तक वाचणार आहोत. परदेशीयांना अस्पृश्यता अस्तित्वात आहे हे माहीत असते, परंतु ती खरे सांगायचे म्हणजे पुढच्या दाराने माहीत नसल्यामुळे, ती त्यांना प्रत्यक्ष अनुभवली नसल्यामुळे ती प्रत्यक्षात किती जुलमी आहे हे समजण्यास ते असमर्थ असतात. बहुसंख्य हिंदूंचा समावेश असलेल्या गावाच्या टोकाला थोडेसे अस्पृश्य राहतात. ते त्या गावाला आत्यंतिक घाणीपासून मुक्त करतात. सर्व प्रकारचे निरोप पोहोचण्यासाठी रोज गावोगावी पायपीट करतात. हिंदूच्या दारात अन्न मागतात. दूर अंतरावर उभे राहून हिंदू बनियाच्या दुकानातून मसाले व तेल विकत घेतात. गावाला सर्वतोपरी आपले घर मानतात, पण तरीही त्या गावातील कोणालाही कधीच स्पर्श करीत नाहीत किंवा त्यांचा स्पर्शही होऊ देत नाहीत. हे कसे काय शक्य आहे हे परदेशीयांना समजणे कठीण आहे. सवर्ण हिंदू अस्पृश्यांना जी वागणूक देतात ती ओळख करून देण्याचा उत्तम मार्ग कोणता, हा एक प्रश्न आहे. सर्वसाधारण वर्णन अथवा अस्पृश्यांना देण्यात आलेल्या वागणुकीच्या प्रकरणांचा पूर्व इतिहास या दोन्ही पद्धतींनी हा उद्देश साध्य करता येईल. मला वाटते की पूर्व इतिहासाची पद्धती आणि आधीच्या पद्धतीपेक्षा अधिक प्रभावी ठरेल. ही उदाहरणे निवडताना मी थोडेसे माझ्या अनुभवाकडे व थोडेसे इतरांच्या अनुभवांकडे लक्ष वेधले आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांपासून मी सुरुवात केली. हे आहेत बाबासाहेबांचे शब्द. आमचे कुटुंब मुळात मुंबई इलाख्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आले. जेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरू झाले, अगदी तेव्हापासून कंपनीच्या सैन्यात नोकरी करावी लागल्याने माझ्या वडिलांनी त्यांचा वारसाने येणारा व्यवसाय सोडून दिला. माझ्या वडिलांनाही कुटुंबाची परंपरा पाळली व त्यांनी सैन्यात नोकरी मिळवली. ते अधिकाराच्या दर्जापर्यंत पोहोचले. ते सेवानिवृत्त झाले तेव्हा ते सुभेदार होते. सेवानिवृत्त झाल्यावर माझ्या वडिलांनी कायमची वस्ती करण्याच्या हेतूने दापोलीला कुटुंब हलवलं, परंतु काही कारणास्तव माझ्या वडिलांनी आपला विचार बदलला. कुटुंब दापोली सोडून सातारा येथे गेले. तेथे आम्ही 1904 पर्यंत राहिलो. मी लिहित आहे ती त्याचप्रमाणे मी जी आठवू शकतो ती पहिली घटना सुमारे 1901 साली घडली. तेव्हा आम्ही सातारा येथे राहत होतो. माझी आई तेव्हा मरण पावली होती. आमचे वडील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव येथे कॅशियरच्या कामावर बाहेर होते. येथे हजारोंच्या संख्येने मरत असलेल्या दुष्काळग्रस्त पीडित लोकांना रोजगार देण्यासाठी मुंबई सरकारने तलाव खोदण्याचे काम सुरू केले होते. जेव्हा माझे वडील गोरेगावला गेले तेव्हा त्यांनी मला माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या माझ्या भावाला आणि मरण पावलेल्या माझ्या सर्वात लहान बहिणीच्या 2 मुलांना माझ्या आत्याच्या व काही दयाळू शेजाऱ्यांच्या हवाली केले. माझी आत्या अत्यंत मायाळू होती, परंतु तिचा आम्हाला काही उपयोग झाला नाही. ती काहीशी बुटकी होती आणि तिला पायांचा काही त्रास होता, त्यामुळे तिला कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय हालचाल करणे अत्यंत कठीण जाई. बऱ्याचदा तिला उचलून न्यावे लागे. मला बहिणी होत्या. त्यांची लग्न झाली होती व त्यांच्या कुटुंबासह दूर राहत होत्या. आमची आत्या तिच्या असहाय्यतेमुळे जेवण करण्याचे काम करू शकत नव्हती, त्यामुळे जेवण तयार करणे ही आमची विशेष समस्या बनली होती. आम्ही भाकरी तयार करू शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही पुलावावर राहिलो. तो तयार करणे सर्वात सोपे असल्याचे आम्हाला आढळून आले. त्यासाठी तांदूळ आणि मटण मिसळणे यापेक्षा आणखी काही करण्याची आवश्यकता नसे. कॅशियर असल्यामुळे माझे वडील आपले ठाणे
सोडून आम्हाला पाहण्यासाठी साताऱ्याला येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला गोरेगावला यावे व आमची उन्हाळ्याची सुट्टी त्यांच्याबरोबर घालवावी असे आम्हाला पत्र लिहिले. आम्ही मुले त्या सूचनेने अत्यंत उत्तेजित झालो, कारण विशेष म्हणजे तोपर्यंत आम्हापैकी कोणीच आगगाडी पाहिलेली नव्हती. मोठी तयार करण्यात आली. इंग्लिश बनावटीचे शर्ट, चकाकणाऱ्या भिंगाच्या टोप्या, नवीन बूट, नवीन रेशीम किनाऱ्याची धोतरे प्रवासासाठी मागवण्यात आली. माझ्या वडिलांनी आमच्या प्रवासाबाबतचा सर्व तपशील दिला आणि कोणत्या दिवशी आम्ही निघणार हे त्यांना कळवावे असे सांगितले. उद्देश असा की ते त्यांचा शिपाई रेल्वे स्टेशनवर आम्हाला भेटून आम्हाला गोरेगावला आणण्यासाठी पाठवू शकले असते. या व्यवस्थेनुसार मी स्वतः, माझा भाऊ व माझ्या बहिणीच्या मुलांपैकी एकजण यांनी सातारा सोडले. आमच्या आत्याला शेजाऱ्यांकडे सोपवले. त्यांनी तिची काळजी घेण्याचे वचन दिले. रेल्वे स्टेशन आमच्या जागेपासून 10 मैल दूर होते आणि टांग्याची म्हणजेच 2 घोड्यांची गाडीची आम्हाला स्टेशनला नेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आम्ही विशेष प्रसंगासाठी करतात तसा पेराव केला होता. आम्ही आमचे घर अत्यानंदाने परंतु आमच्या आत्याच्या रडण्यावरण्यात सोडले. ती आमच्या जाण्याच्या दुःखाने बहुतेक कोलमडली होती. आम्ही जेव्हा स्टेशनवर पोहोचलो तेव्हा माझ्या भावाने तिकिटे आणली आणि मला व माझ्या बहिणीच्या मुलाला आमच्या मर्जीनुसार खर्च करण्यासाठी प्रत्येकाला पॉकेट मनी म्हणून 2-2 आणे दिले. लगेच आम्ही चैनीचे दिवण सुरू केले. प्रत्येकाने लगेच लेमोनेडच्या बाटलीची ऑर्डर दिली. थोड्या वेळाने आगगाडीने शिटी दिली. ती सुटेल या भीतीने मोठ्या चपळाईने आम्ही तिच्यात चढलो. आम्हाला गोरेगावच्या रेल्वे स्टेशनपासून अत्यंत जवळ असलेल्या मसूर रेल्वे स्टेशनवर उतरायला सांगण्यात आले होते. संध्याकाळी 5च्या सुमारास आगगाडी मसूरला पोहोचली. आम्ही आमचे सामान घेऊन खाली उतरलो. काही मिनिटातच आगगाडीमधून उतरलेले सर्व प्रवासी आपापल्या ठिकाणी निघून गेले. प्लॅटफॉर्मवर आम्ही 4च मुले उतरलो. आम्ही आमच्या वडिलांची व त्यांनी पाठवतो म्हणून सांगितलेल्या त्यांच्या नोकराची वाट पाहत होतो. आम्ही बराच वेळ थांबलो, परंतु कोणी फिरकले नाही. 1 तास गेला. स्टेशन मास्तर चौकशीसाठी आला. त्याने आमच्या तिकिटांविषयी विचारले. ती आम्ही त्याला दाखवली. आम्ही का खोळंबून राहिलो असे त्याने विचारले. आम्ही त्याला सांगितले की आम्हाला गोरेगावला जायचे आहे व आमचे वडील किंवा त्यांचा नोकर येण्याची वाट पाहत आहोत, परंतु त्यांच्यापैकी कोणीच फिरकलेले नाहीत व आम्हाला गोरेगावला कसं जायचे तेही माहीत नाही. आम्ही चांगले कपडे घातलेली मुले होतो. आमच्या कपड्यावरून किंवा बोलण्यावरून आम्ही अस्पृश्यांची मुले होतो हे कोणीच समजू शकले नसते. खरोखर स्टेशन मास्तरला आम्ही ब्राह्मणाची मुले आहोत अशी पूर्ण खात्री होती व आम्हाला अशा दुःस्थितीत पाहून त्याला अतीव दुःख झाले होते. हिंदूंच्या नेहमीच्या पद्धतीने स्टेशन मास्तरने तुम्ही कोण आहात असे विचारले. क्षणाचाही विचार न करता आम्ही महार आहोत असे तात्काळ उत्तर दिले. मुंबई इलाक्यात महार ही अस्पृश्य समजली जाणारे एक मत आहे. त्याला धक्का बसला. त्याचा चेहरा क्षणार्धात पालटला. तिटकाराच्या विचित्र भावनेने त्याचा कब्जा घेतला असल्याचे आम्ही पाहू शकत होतो. माझे उत्तर ऐकल्याबरोबर तो त्याच्या खोलीत परत गेला आणि आम्ही होतो तिथेच उभे राहिलो. 15 ते 20 मिनिटे गेली. सूर्य जवळजवळ बुडायला लागला. वडीलही आले नव्हते किंवा त्यांनी नोकरही पाठवला नव्हता आणि आता तर स्टेशन मास्तरही सोडून गेला होता. आम्ही अगदी भांबावून गेलो होतो. प्रवासाच्या सुरुवातीला आम्हाला जी मौज मजा व आनंद वाटत होता त्याची जागा आता अत्यंत उदासीनतेच्या भावनेने घेतली होती. अर्ध्या तासानंतर स्टेशन मास्तर परत आला. आम्ही काय करायचे ठरवले आहे असे त्यांनी विचारले. आम्ही सांगितले की आम्हाला जर बैलगाडी भाड्याने मिळू शकली तर आम्ही गोरेगावला जाऊ आणि ते जर फार दूर नसेल तर आम्ही थेट निघू. तेथे अनेक बैलगाड्या भाड्याने मिळत होत्या, परंतु आम्ही महार आहोत हे मी स्टेशन मास्तरला दिलेले उत्तर गाडीवानांमध्ये देखील पोचले होते व त्यांच्यापैकी कोणाचीही विटाळ करून घेण्याची अस्पृश्य वर्गाच्या प्रवाशांना पाहून स्वतःला नीच ठरवण्याची तयारी नव्हती. आम्ही दुप्पट भाडे द्यायला तयार होतो, परंतु पैशाने काम होऊ शकले नाही असे आम्हाला दिसून आले. आमच्या वतीने वाटाघाटी करणारा स्टेशन मास्तर काय करावे हे न समजल्याने शांत उभा राहिला. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार संपून गेल्याचे दिसून आले. त्याने आम्हाला विचारले, तुम्ही गाडी चालवू शकाल काय? आमच्या अडचणीचे तो उत्तर शोधत आहे असे वाटून आम्ही ओरडलो. होय, आम्ही चालू शकतो. हे उत्तर ऐकल्यावर तो गेला आणि त्याने आमच्या वतीने असे ठरवून दिले की आम्ही गाडीवानाला दुप्पट भाडे द्यायचे आणि गाडी चालवायची.
आणि त्याने आमच्या प्रवासात गाडीबरोबर पायी चालायचे. दुप्पट भाडे मिळवण्याची संधी मिळाल्याने आणि विटाळापासून देखील वाचणार असल्याने एक गाडीवान तयार झाला. 6:30च्या सुमारास आमची निघायची तयारी झाली, परंतु अंधार पडण्याच्या आधी आम्ही गोरेगावला पोहोचू शकू याची खात्री देईपर्यंत स्टेशन सोडायचे नाही असा आमचा निर्धार होता. त्यामुळे आम्ही गाडीवानाला तो गोरेगावला केव्हा पोहोचेल ती वेळ व अंतर याची विचारणा केली. 3 तासापेक्षा अधिक वेळ लागणार नाही असे त्याने आम्हाला आश्वासन दिले. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आमचे सामान गाडीत ठेवले, स्टेशन मास्तरचे आभार मानले आणि गाडीत चढलो. आमच्यापैकी एकाने लगाम घेतले आणि गाडी सुरू केली. गाडीवान आमच्या बाजूबाजूने चालत होता. स्टेशनपासून फार दूर नाही अशा अंतरावर नदी वाहत होती. ती अगदी कोरडी होती. तिच्यात काही ठिकाणी लहान लहान पाण्याची तळी होती. गाडीच्या मालकाने तुम्ही इथेच उतरून भाकरी खाऊन घ्या, पुढे तुम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही असे सुचवले. ते आम्ही मान्य केले. त्याने त्याचे जेवण करण्यासाठी गावात जाता यावे म्हणून त्याच्या भाड्यातील भाग देण्यास सांगितले. माझ्या भावाने त्याला काही पैसे दिले. लवकरच परत येतो असे आश्वासन देऊन तो गेला. आम्ही फारच भुकेजलो होतो आणि जेवणाची संधी मिळाल्यामुळे आम्हाला आनंद वाटत होता. माझ्या आत्याने शेजारच्या बायांना कामाला लावून आम्हाला वाटेत खाण्यासाठी काही गोडधोड पदार्थ बनविले होते. माझ्या आत्याने शेजारच्या बायांना कामाला लावून आम्हाला वाटेत खाण्यासाठी काही गोडधोड पदार्थ बनवले होते. आम्ही जेवणाचे डबे उघडले आणि खायला सुरुवात केली. आम्हाला भांडी धुण्यासाठी पाणी हवे होते. आमच्यापैकी एकजण जवळच्या नदीच्या पात्रातील पाण्याच्या साचलेल्या तळ्याकडे गेला, परंतु ते पाणी खरोखर पाणी नव्हते. तो त्या तळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या गायींच्या व म्हशींच्या व इतर गुरांच्या शेणाचा व मूत्राचा दाट चिखल होता. वस्तुतः ते पाणी मानवी वापरासाठी नव्हते. काहीही असो, त्या पाण्याचा दर्प इतका उग्र होता की आम्ही ते पाणी पिऊ शकलो नाही. त्यामुळे आम्हाला जेवल्याचे समाधान मिळण्याच्या आतच जेवण आटोपते घ्यावे लागले व आम्ही गाडीवान येण्याची वाट पाहत बसलो. बराच वेळ झाला तरी तो आला नाही. आम्ही त्याचा सर्व दिशांनी शोध घेणे एवढेच करू शकत होतो. अखेर तो आला आणि आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही सुमारे 4 ते 5 मैल गाडी हाकली व तो पायी चालला. नंतर त्याने गाडीत अचानक उडी मारली आणि आमच्या हातातून दोऱ्या घेतल्या. त्या माणसाची ती कृती आम्हाला चमत्कारिक वाटली, कारण त्याने विटाळाच्या भीतीने आम्हाला गाडी भाड्याने द्यायला नकार दिला होता. त्याने त्याच्या धर्माने सर्व निर्बंध बाजूला ठेवले आणि आम्हाला त्याच गाडीत त्याच्याबरोबर बसू दिले. परंतु आम्हाला त्या बाबतीत कसलाही प्रश्न विचारण्याचे धाडस नव्हते. गोरेगाव या आमच्या इच्छित स्थळी शक्य होईल तितक्या लवकर पोहोचण्यास आम्ही आतुर होतो. काही काळ आम्ही गाडीच्या हालचालीतच गुंग होतो, परंतु लवकरच आमच्या सभोवती अंधार पसरला. अंधारात दिलासा देण्यासाठीच रस्त्यावरील दिवे नव्हते. आम्ही माणसात आहोत असे वाटावे असा कोणीही पुरुष किंवा स्त्री किंवा गुरे देखील जवळून जात नव्हती. आम्हाला वेढलेल्या एकाकीपणाची आम्हाला भीती वाटू लागली. आमची आतुरता वाढत होती. आमचे सर्व धैर्य आम्ही एकवटले. आम्ही मसूरपासून फार दूरवर आलो होतो. 3 तासाहून अधिक काळ गेला, परंतु गोरेगाव येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. आमच्या मनात एक विचित्र विचार आला. आम्हाला असा संशय आला की घात करण्याचा गाडीवानाचा उद्देश असावा व आम्हाला ठार करण्यासाठी तो आम्हाला एखाद्या निर्जन ठिकाणी घेऊन चालला असावा. आमच्या अंगावर पुष्कळ सोन्याचे दागिने होते व त्यामुळे आमचा संशय बळावला. गोरेगाव अजून किती दूर आहे? तिथे पोहोचायला आपल्याला इतका उशीर का होतोय असे विचारायला आम्ही सुरुवात केली. तो सांगत होता, ते फार दूर नाही, आपण लवकरच तेथे पोहोचू. रात्री 10 वाजले तरी गोरेगावचा पत्ता नाही. हे पाहिल्यावर आम्ही मुलांनी रडायला व गाडीवानाला शिव्या द्यायला सुरुवात केली. आमची रडारड व आक्रोश बराच काळ चालला. गाडीवानाने काहीच उत्तर दिले नाही. अचानक आम्हाला काही अंतरावर एक दिवा जळताना दिसला. गाडीवान म्हणाला, तुम्हाला तो दिवा दिसतोय ना? तो दिवा जकात गोळा करणाऱ्या टोल नाक्यावरचा आहे. आपण तिथे रात्रीपुरता मुक्काम करू. आम्हाला थोडं बरं वाटलं आणि आम्ही रडायचं थांबवलं. दिवा दूर अंतरावर होता, परंतु आम्ही तिथे पोहोचू असे कधीच वाटलं नाही. जकात वसूलकर्त्याच्या झोपडीपर्यंत पोहोचण्यासाठी 2 तास लागले. मध्यंतरीच्या काळात आमची उत्कंठा वाढल्याने आम्ही गाडीवानाला सर्व प्रकारचे प्रश्न विचारणे चालू ठेवले. उदाहरणार्थ, त्या ठिकाणी पोहोचायला का उशीर होतोय? आपण त्याच रस्त्याने चाललो आहोत ना? इत्यादी. अखेरीस मध्यरात्री गाडी जकात वसुलीकरांच्या झोपडीजवळ पोहोचली. ती डोंगराच्या पायथ्याशी, परंतु
डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. आम्ही आलो तेव्हा पुष्कळ बैलगाड्या रात्रीसाठी विसावा घेत असल्याचे आम्ही पाहिले. आम्ही पराकोटीचे भुकेजलो होतो व आम्हाला पुष्कळ खायचे होते, परंतु पुन्हा तेथे पाण्याचा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही आमच्या गाडीवानाला पाणी मिळू शकेल का असे विचारले. जकात वसूल करणारा हिंदू आहे व आम्ही जर महार आहोत असे त्याने सांगितले तर आम्हाला पाणी मिळण्याची शक्यता नाही असा त्याने आम्हाला इशारा दिला. तो म्हणाला, तुम्ही मुसलमान आहात असे सांगा व नशीब आजमावा. त्याच्या सल्ल्यावरून मी जकाल वसुली कराच्या झोपडीकडे गेलो आणि तो आम्हाला थोडे पाणी देऊ शकेल काय असे विचारले. तुम्ही कोण आहात त्याने चौकशी केली. आम्ही मुसलमान आहोत असे मी उत्तर दिले. मी त्याच्याशी उर्दूतून संभाषण केले, त्यामुळे मी खरा मुसलमान आहे याविषयी त्याच्या मनात काही शंका राहणार नाही हे मला अगदी बरोबर माहीत होते. परंतु चलाखी उपयोगी पडली नाही. त्याचे उत्तर अगदी तुसडे होते. तुझ्यासाठी कोणी पाणी ठेवले? डोंगरावर पाणी आहे, तुला पाहिजे असेल तर जा आणि घे, इथे काही नाही असे म्हणून त्याने मला निकालात काढले. मी गाडीकडे परत आलो व त्याचे उत्तर माझ्या भावाला सांगितले. माझ्या भावाला काय वाटले कुणास ठाऊक, त्याने आम्हाला तिथे पोहोडायला सांगितले. बैलाचे जीव काढण्यात आले व गाडी जमिनीवर उतार करून ठेवण्यात आली. आम्ही गाडीच्या आतील तळाच्या फाळ्यांवर आमचे बिछाने पसरले आणि विश्रांतीसाठी अंग टाकले. आता आम्ही सुरक्षित ठिकाणी आलो, त्यामुळे काय घडेल याची आम्हाला धास्ती नव्हती, परंतु आमची मने शेवटच्या घटनेचा सतत येणारा विचार टाळू शकत नव्हती. आमच्याकडे पुष्कळ अन्न होते, आमच्या पोटात भुकेचा जाळ पेटला होता. असे असताना आम्हाला न जेवता झोपावे लागणार होते. त्याचे कारण आम्हाला पाणी मिळू शकत नव्हते, कारण आम्ही अस्पृश्य होतो. अशा प्रकारचा अंतिम विचार आमच्या मनात आला. आपण सुरक्षित जागी आलो आहोत असे मी म्हणालो. माझ्या थोरल्या भावाने स्पष्टपणे त्याच्या कुशंका काढल्या. आपण सर्वच्या सर्व 4ही जणांनी झोपणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. काही घडेल असे त्याने सुचवले की एका वेळी दोघांनी झोपावे आणि दोघांनी लक्ष ठेवावे. अशा प्रकारे आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याशी रात्र घालवली. भल्या पहाटे 5 वाजता आमचा गाडीवान आला व आम्ही गोरेगावला निघावे असे त्याने सुचवले. आम्ही सरळ नकार दिला. आम्ही 8 वाजेपर्यंत हलणार नाही असे आम्ही त्याला सांगितले. आम्हाला आणखी कसलीही जोखीम घ्यायची नव्हती. तो काहीही बोलला नाही. अशा प्रकारे आम्ही 8 वाजता निघालो व 11 वाजता गोरेगावला पोहोचलो. आम्हाला पाहून माझ्या वडिलांना आश्चर्य वाटले. आम्ही येत असल्याचे त्यांना काहीही कळवले नव्हते असे त्यांनी सांगितले. आम्ही कळवले होते असे आम्ही आवर्जून सांगितले. त्यांनी वस्तुस्थिती नाकारली. अखेर असे उघड झाले की चूक माझ्या वडिलांच्या नोकराची होती. त्यांना आमचे पत्र मिळाले होते, परंतु ते पत्र माझ्या वडिलांना द्यायचे त्याच्याकडून राहून गेले होते. या घटनेला माझ्या जीवनात अत्यंत महत्त्व आहे. मी 9 वर्षाचा असताना ती घडली, परंतु तिने माझ्या मनावर अमिट असा ठसा उमटवला. हा प्रसंग घडण्यापूर्वी मी एक अस्पृश्य आहे व अस्पृश्यांना काही अवहेलनांच्या व भेदभावांच्या अधीन राहावे लागते हे मला माहीत होते. उदाहरणार्थ, शाळेत माझ्या रँकप्रमाणे मी वर्गातील मुलांमध्ये बसू शकत नव्हतो, तर मला स्वतःहून एका कोपऱ्यात बसावे लागत होते हे मला माहीत होते. शाळेच्या वर्गात अंथरण्यासाठी माझ्याकरिता एक स्वतंत्र पोत्याचा तुकडा म्हणजे गोणपाट होता व मी वापरलेल्या त्या पोत्याच्या तुकड्याला शाळा स्वच्छ करणारा नोकर शिवू शकत नव्हता हे मला माहीत होते. मला तो पोत्याचा तुकडा संध्याकाळी घरी घेऊन जावा लागे व दुसऱ्या दिवशी तो परत आणावा लागे. शाळेत असताना स्पृश्य वर्गातील मुले तहान लागल्यावर पाण्याच्या नळाकडे जाऊन व तो नळ उडून आपली तहान भागवू शकत होती हे मला माहीत होते. त्यासाठी फक्त शिक्षकाची परवानगी आवश्यक असे. परंतु माझी स्थिती वेगळी होती. मी नळाला स्पर्श करू शकत नव्हतो आणि तो नळ एखाद्या स्पृश्य व्यक्तीने उघडल्याशिवाय माझी तहान भागवणे मला शक्य नव्हते. माझ्या बाबतीत शिक्षकाची परवानगी पुरेशी नव्हती. त्यासाठी शाळेचा शिपाई उपस्थित असणे आवश्यक असे, कारण वर्ग शिक्षक अशा प्रयोजनासाठी त्याला कामाला लावू शकेल असा तो एकच माणूस असे. जर शिपाई उपलब्ध नसेल तर मला पाण्याशिवाय राहावे लागे. ही परिस्थिती सारांश रूपाने शिपाई नाही तर पाणी नाही या सूत्रात सांगता येईल. घरी कपडे धुण्याचे काम माझ्या बहिणी करत हे मला माहीत होते. आम्ही धोब्याला पैसे देऊ शकत नव्हतो असे नाही. माझ्या बहिणी कपडे धुत, कारण आम्ही अस्पृश्य होतो व कोणाही धोब्याने अस्पृश्यांचे कपडे धुतले नसते. माझ्यासकट मुलांचे केस कापायचे किंवा हजामत मुंडन करायचे काम आमची थोरली बहीण करायची. आमच्यावर या कलेचा सराव केल्याने ती तरबेज न्हावी बनली होती. साताऱ्यात न्हावी नव्हते असे काही नाही. आम्ही न्हाव्याला पैसे देऊ शकत नव्हतो असेही नाही. हजामत करण्याचे व केस कापण्याचे काम माझ्या बहिणीने केले. त्याचे कारण आम्ही अस्पृश्य होतो व कोणताही न्हावी अस्पृश्याची हजामत करण्यास तयार झाला नसता हे सर्व मला माहीत होते.
परंतु या घटनेने मला ही घटना घडण्याच्या आधी कधीही बसला नाही असा धक्का बसला व या घटनेने मला अस्पृश्यतेविषयी विचार करायला लावले. ही घटना घडण्यापूर्वी अनेक स्पृश्य तसेच अस्पृश्य यांच्यात जशी असते तशीच ती एक सर्वसामान्य नित्याची बाब होती. हीच आठवण, बाबासाहेबांची हीच आठवण जनता या अंकात प्रसिद्ध झाली होती. दिनांक 23/5/1936 अंकात ही आठवण प्रसिद्ध झाली होती. तर त्यात त्यांनी असं लिहिलं आहे की हीच आठवण जनता 23/5/1936 अंकात प्रसिद्ध झाली होती. तिच्या सुरुवातीस अधिक माहिती सांगितलेली होती ती अशी: माझा जन्म महू इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला. त्याचवेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते. आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती. तसेच बाबासाहेब म्हणतात, माझी वडील बहीण ती अजून जिवंत आहे. यावरून तेव्हा ती जिवंत होती अशी अधिक माहिती या आठवणीवरून मिळते. बाबासाहेबांची आई निर्वतली तेव्हा ते अवघ्या 5 वर्षाचे होते असे या आठवणीत सांगितले आहे. तथापि बहिणीच्या 2 मुलांऐवजी बहिणीच्या मुली असा उल्लेख केला आहे. ही कटू हकीकत थोर चरित्रकार चा व खैरमोडे लिखित स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खंड पहिलं 14 एप्रिल 1952 यात पृष्ठ क्रमांक 44-45 वर उद्धृत केलेली आहे. 2. 1916 मध्ये मी भारतात परत आलो. हिज हायनेस बडोदा महाराजांनी मला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले होते. मी 1913 ते 1917 पर्यंत न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात अध्ययन केले. 1917 मध्ये मी लंडनला आलो व लंडन विद्यापीठातील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पोस्ट ग्रॅज्युएट विभागात प्रवेश घेतला. 1918 मध्ये माझा अभ्यास पूर्ण न करताच मला भारतात परत यावे लागले. बडोदा स्टेटने मला शिक्षण दिले असल्याने मी त्या स्टेटची सेवा करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार माझे आगमन झाल्यावर मी थेट बडोद्याला गेलो. मी बडोद्याची नोकरी का सोडली याची कारणे माझ्या सद्य प्रयोजनाला अगदीच सोडून आहेत. त्यामुळे मी त्यात जाऊ इच्छित नाही. मी केवळ बडोद्यातील माझ्या सामाजिक अनुभवांशी संबंध राहून त्यांचे वर्णन करण्यापुरतेच स्वतः मर्यादित ठेवीन. युरोप आणि अमेरिका येथील माझ्या 5 वर्षाच्या वास्तव्यामुळे मी एक अस्पृश्य आहे आणि अस्पृश्य भारतात जेव्हा जातो तेव्हा तो स्वतःसाठी व इतरांसाठी एक समस्या बनतो. या प्रकारची जाणीव माझ्या मनातून पूर्णपणे पुसून टाकली गेली होती. परंतु मी स्टेशनच्या बाहेर आलो तेव्हा कोठे जावे, माझे कोण स्वागत करील या प्रश्नाने माझे मन बरेच गोंधळून गेले. मी अत्यंत व्याकुळ झालो. तेथे विशी नावाची हिंदू हॉटेल आहेत. येथे विशी नावाची हिंदू हॉटेले आहेत ते मला माहीत होते, परंतु ती मला घेणार नाहीत. निवासस्थान मिळवण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे वेषांतर. परंतु त्यासाठी माझ्या मनाची तयारी नव्हती, कारण मी कोण हे एकदा उघड झाल्यावर आणि तसे नक्कीच घडणार होते आणि खात्रीने त्याच्या घोर परिणामांची कल्पना करू शकत होतो. अमेरिकेला अध्ययनासाठी आलेले माझे मित्र बडोद्यात होते. मी जर त्यांच्याकडे गेलो तर ते माझे स्वागत करतील काय याची मी स्वतःला खात्री देऊ शकत नव्हतो. एका अस्पृश्याला त्यांच्या घरात प्रवेश दिल्यामुळे त्यांना संकटात पडल्यासारखे वाटेल. मी त्या स्टेशनच्या छताखाली काही काळ कोठे जावे, काय करावे असा विचार करीत थांबलो. त्यानंतर कॅम्पमध्ये एखादी जागा आहे का याची चौकशी करावी असा विचार माझ्या मनात आला. तोपर्यंत सर्व प्रवासी निघून गेले होते. मी एकटाच मागे उरलो होतो. कोणताही उतारू न मिळालेले काही घोडागाडीवाले गाडीवान मला पाहत होते व माझ्यासाठी थांबले होते. मी त्यांच्यापैकी एकाला बोलवले व मी त्याला कॅम्पमध्ये एखादे हॉटेल माहीत आहे की असे विचारले. एक पारशी धर्मशाळा असून ते पारशी पाहुणे येतात असे तो म्हणाला. पारशांची एक धर्मशाळा आहे हे ऐकून माझे मन आनंदून गेले. पारशी हे झोरोस्ट्रियन धर्माचे अनुयायी आहेत. त्यांचा धर्म अस्पृश्यतेला मान्यता देत नसल्यामुळे मला भीती नव्हती. आनंद अंतकरणाने, आशेने व भययुक्त मनाने मी एका घोडागाडीत माझे सामान ठेवले आणि गाडीवानाला कॅम्पातील त्या पारशी धर्मशाळेत घेऊन जायला सांगितले. ती धर्मशाळा 2 मजली इमारत होती. तळमजल्यावर एक वृद्ध पारशी त्याच्या कुटुंबासमवेत राहत होता. तो तिथला रखवालदार होता व तेथे मुक्कामाला आलेल्या पर्यटकांना जेवण पुरवत होता. घोडागाडी पोचली आणि
त्या पारशी रखवालदाराने मला वरचा मजला दाखवला. मी वर गेलो तेव्हा गाडीवाल्याने माझे सामान वर आणले. मी त्याला पैसे चुकते केले व तो गेला. अखेर आसरा शोधून काढण्याचा माझा प्रश्न सुटल्यामुळे मला बरे वाटले. मला आराम करायचा होता म्हणून मी कपडे उतरत होतो. तेवढ्यात तो रखवालदार हातात एक वही घेऊन वर आला. त्याने मला अर्ध्या उघड्या अवस्थेत पाहिले. मी सदरा व कश्ती घातलेली नव्हती व या दोन वस्तू माणूस पारशी असल्याचे सिद्ध करतात. तू कोण आहेस असे कठोर आवाजात त्याने मला विचारले. ही धर्मशाळा पारशी समाजाने केवळ पारशांच्या उपयोगासाठी ठेवली आहे हे माहीत नसल्यामुळे मी त्याला हिंदू आहे असे सांगितले. त्याला मोठा धक्का बसला व त्याने मी धर्मशाळेत राहू शकत नाही असे सांगितले. त्याचे उत्तर ऐकून मी पुरता हादरून गेलो व सगळा थंड पडलो. पुन्हा प्रश्न पडला कुठे जावे. मी मनातल्या मनात धीर एकवटून त्याला म्हणालो, मी जरी हिंदू असलो तरी त्याची हरकत नसेल तर माझी येथे राहण्यास काहीच हरकत नाही. तो उत्तरला, तुम्ही कसे काय राहू शकाल. मला या धर्मशाळेत राहणाऱ्या सर्वांचे रजिस्टर ठेवावे लागते. मला त्याची अडचण समजली. मी म्हणालो रजिस्टरमध्ये नोंदवण्यासाठी मी पारशी नाव लावतो. मी जर हरकत घेत नाही तर तुम्ही का हरकत घेता. तुमचे काही जाणार नाही. मी इथे राहिलो तर तुम्हाला काहीतरी मिळेल. तो या गोष्टीला राजी झाल्याचे मी पाहिले. स्पष्टच होते की त्याला बराच काळ कोण पर्यटक मिळाला नव्हता आणि थोडा पैसा कमवण्याची ही संधी त्याला हातची दवडवायची नव्हती. मी त्याला राहण्याचा व जेवणाचा मिळून रोज ₹1.5 द्यायचा व त्याच्या रजिस्टरमध्ये मी स्वतः पारशी असल्याची नोंद करायची. या अटीवर तो तयार झाला. तो जिना उतरून गेला व मी सुटकेचा सुस्कारा सोडला. प्रश्न सुटला होता व मला अत्यंत बरे वाटत होते. परंतु या धर्मशाळेतील माझ्या वास्तव्याच्या शोक पर्यवसायी अंताचे वर्णन करण्यापूर्वी मी तेथे राहिलो त्या अल्पावधीत मी माझा काळ कसा घालवला हे सांगणे आवश्यक आहे. त्या धर्मशाळेत पहिल्या मजल्यावर एक लहान बेडरूम होती आणि त्याला लागून एक पाण्याचा नळ असलेली एक बाथरूम होती. बाकीचा एक मोठा हॉल होता. माझ्या वास्तव्याच्या काळात तो मोठा हॉल सर्व प्रकारच्या अडगळीने, फळ्या, मोडक्यात, खुर्च्या इत्यादीने भरला होता. त्यासमोरच्या वस्तूंमध्ये मी एकाकी प्राणी राहत होतो. तो रखवालदार चहाचा कप घेऊन सकाळी वर आला. तो पुन्हा सकाळी 9:30च्या सुमारास माझी न्याहारी अथवा सकाळचे भोजन घेऊन आला. तिसऱ्या वेळी तो रात्री सुमारे 8:30 वाजता माझे जेवण घेऊन आला. जेव्हा त्याला टाळता येऊ शकत नव्हते तेव्हाच केवळ तो येत असे आणि अशा वेळी तो माझ्याशी बोलण्यासाठी कधीच थांबला नाही. कसा बसा तो दिवस गेला. बडोद्याच्या महाराजांनी अकाउंटंट कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून माझी नेमणूक केली होती. मी कार्यालयात जाण्यासाठी सकाळी 10च्या सुमारास धर्मशाळा सोडत असते. मित्रांच्या संगतीत जितका वेळ मला बाहेर काढता येऊ शकेल तितका काढून रात्री उशिरा 8च्या सुमारास परत येत असे. धर्मशाळेत रात्र घालवण्यासाठी परत येण्याची माझी कल्पना माझ्यासाठी अत्यंत भयावह होती. विश्रांती घेण्यासाठी जावे अशी आकाशाखाली दुसरी कोणतीच जागा मला नसल्याने मी धर्मशाळेत परत येत असे. धर्मशाळेच्या पहिल्या मजल्यावरील त्या मोठ्या हॉलमध्ये बोलायला दुसरा कोणी मनुष्य सोबती नव्हता. मी अगदी एकटा होतो. संपूर्ण हॉल पूर्ण काळोखात गुडूप असे. काळोख दूर करण्यासाठी त्यात कसले विजेचे किंवा तेलाचे दिवेही नव्हते. रखवालदार माझ्या वापरासाठी एक लहान हरिकेनचा दिवा आणत असे. त्याचा प्रकाश काही इंचाच्या पलीकडे पडत नसे. मी अंधार कोठडीत आहे असे मला वाटे. बोलण्यासाठी कोणीतरी मनुष्य प्राण्याची सोबत मिळावी अशी मी इच्छा करीत होतो, परंतु तसे कोणीच नव्हते. मनुष्य प्राण्याचा सहवास नसताना मला पुस्तकांचा सहवास लाभला आणि मी वाचतच राहिलो. वाचताना मग्न होऊन मी माझी एकाकी स्थिती विसरून जात असे. परंतु पोकळ्यांनी तो हॉल त्यांचे घरच बनवले होते. वाचनात मग्न होऊन मी माझी एकाकी स्थिती विसरून जात असे. परंतु पाकोळ्यांनी तो हॉल त्यांचे घरच बनवले होते. पाकोळ्यांच्या चित्कारांनी व उडण्याने माझे मन वारंवार विचलित केले. मी विचित्र परिस्थितीत, विचित्र ठिकाणी आहे हे विसरण्याचा मी जो प्रयत्न करीत होतो त्याची आठवण होऊन मी थरारून जात असे. कित्येक वेळा मला राग यायचा. परंतु जर ही अंधार कोठडी आहे तरी तो एक आसरा आहे आणि काहीच आसरा नसण्यापेक्षा काहीतरी आसरा असणे बरे असे वाटून मी माझे दुःख व माझा राग शांत करीत असते. अशी हृदय पिळवटून टाकणारी माझी स्थिती होती. मी मागे ठेवलेले बाकीचे सामान घेऊन जेव्हा मुंबईवरून माझ्या बहिणीचा मुलगा आला तेव्हा त्याने माझी परिस्थिती पाहिली व तो एवढ्या मोठ्याने रडू लागला की मला त्याला ताबडतोब परत पाठवावे लागले. अशा स्थितीत मी पारशी असल्याची बतावणी करून पारशी धर्मशाळेत राहिलो. हे वशांतर मला फार काळ चालू ठेवता येणार नाही व एखाद्या दिवशी ओळखला जाईन हे मला माहीत होते. म्हणून मी राहायला स्टेट बंगला मिळवण्याचा प्रयत्न करीत होतो.
परंतु प्राईम मिनिस्टरने एवढ्या निकडीने माझ्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. माझा विनंती अर्ज एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जात राहिला आणि मला अंतिम उत्तर येण्याच्या आधी माझ्या सर्वनाशाचा दिवस येऊन ठेपला. धर्मशाळेत माझ्या वास्तव्याचा 19वा दिवस होता. धर्मशाळेत माझ्या वास्तव्याचा 11वा दिवस होता. मी सकाळचे जेवण घेतले व मी कापड परिधान करून कार्यालयात जाण्यासाठी माझ्या खोलीच्या बाहेर पडण्याच्या बेतात होतो. त्या लायब्ररीला परत करण्यासाठी रात्रीपुरती उसनी आणलेली काही पुस्तके मी गोळा करीत असतानाच जिन्यावरून वर येणाऱ्या बऱ्याच लोकांच्या पावलांचे आवाज मी ऐकले. मला वाटले पर्यटक असतील व ते राहण्यासाठी येत असतील, म्हणून मी हे कोण मित्र आहे ते पाहण्यासाठी बाहेर नजर टाकली. अचानक डझनभर लोक दृष्टीत पडले. ते रागवलेले, उंच, धट्टेकट्टे पारशी होते. प्रत्येकाच्या हातात काठी होती व ते माझ्याच खोलीकडे येत होते. हे सहपर्यटक नाहीत हे मी ओळखले. त्याची त्यांनी लगेचच साक्ष दिली. ते माझ्या खोलीच्या समोर कडे धरून उभे राहिले आणि त्यांनी प्रश्नांची सुरबत्ती सुरू केली. तू कोण आहेस? तू येथे का आलास? तू पारशी नाव घेतलेसच कसे? हरामखोर, तू पारशी धर्मशाळा विटाळून टाकलीस. मी शांत राहिलो. मी उत्तर देऊ शकत नव्हतो. मी बतावणी चालू ठेवू शकत नव्हतो. ते वास्तविक ढोंग होते आणि ते ढोंग उघड झाले होते. मला खात्री तर मी खेळत होतो. तो हा खेळ चालू ठेवला असता तर रागावलेल्या व बेभान झालेल्या पारशांच्या त्या जमावाने माझ्यावर हल्ला केला असता आणि कदाचित त्यात मी ठार झालो असतो. माझ्या लीनतेमुळे व शांत राहण्यामुळे हा सर्वनाश टळला. त्यावेळी माझ्या आश्रयासाठी मी माझ्या जीवितापेक्षा अधिक किंमत मोजली. या प्रश्नातील गर्भित धमकी गंभीर होती. त्यामुळे मी माझे मौन तोडले व मला कमीत कमी 1 आठवडा राहू द्या असे मी त्यांना कळकळीने विनवले. दरम्यान बंगल्यासाठी मंत्र्याला केलेल्या अर्जाचा अनुकूल निर्णय होईल असा विचार होता, परंतु पारशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी निर्वाणीचे सांगितले, मी गाशागुंडाळलाच पाहिजे आणि संध्याकाळी धर्मशाळेत दिसता कामा नये. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हणून ते निघून गेले. मी भांबावून गेलो. माझे अंतःकरण खचून गेले. मी सर्वांना शाप दिला व मुसमुसून रडलो. अखेर मला माझ्या मौल्यवान ताब्यापासून म्हणजे माझ्या आश्रयापासून वंचित राहावे लागले. ती एखाद्या कैद्याच्या कोठडीपेक्षा चांगली जागा नव्हती, परंतु ती माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान होती. पारशी निघून गेल्यावर यातून मार्ग काय याचा विचार करीत मी काही वेळ बसून राहिलो. मला लवकर सरकारी बंगला मिळेल आणि माझा हा त्रास संपेल अशी आशा मला वाटत होती. त्यामुळे माझा प्रश्न हा तात्पुरता प्रश्न होता. मित्रांकडे जाणे हा त्यावरचा चांगला उपाय राहील असे मला वाटले. बडोदा राज्यातील अस्पृश्यांमध्ये माझे कोणीच मित्र नव्हते, परंतु माझे इतर वर्गातील मित्र होते. एक हिंदू होता व दुसरा भारतीय ख्रिस्ती होता. मी प्रथम हिंदू मित्राकडे गेलो आणि माझ्यावर कसला प्रसंग आला आहे हे त्याला सांगितले. तो दिलदार मनाचा व माझा फार जवळचा मित्र होता. त्याला वाईट वाटले व राग देखील आला. तथापि त्याने एक मत मांडले. तो म्हणाला, तू जर माझ्या घरी आलास तर माझे नोकर निघून जातील. त्याला काय म्हणायचे ते मला समजले. मी मग त्याला घर मिळवून देण्यासाठी आग्रह धरला नाही. मला भारतीय ख्रिस्ती मित्राच्या घरी जावेसे वाटले नाही. एकदा त्याने मला त्याच्याबरोबर राहण्यास आमंत्रित केले होते, परंतु मी पारशी धर्मशाळेतच राहणे पसंत करून मी त्याला नकार दिला. त्याचे कारण असे होते की त्याच्या सवयी माझ्या आवडीनिवडीशी जुळणाऱ्या नव्हत्या. आता त्याच्याकडे जाणे म्हणजे नकार ओढवून घेण्यासारखे होते. म्हणून मी माझ्या कार्यालयात गेलो, परंतु मी आसरा शोधण्याची ही संधी खरोखर गमावू शकत नव्हतो. एका मित्राशी सल्लामसलत केल्यावर मी त्याच्याकडे जाऊन तो मला राहायला देईल का असे त्याला विचारायचे ठरवले. हा प्रश्न जेव्हा मी त्याच्यापुढे काढला तेव्हा त्याचे उत्तर असे होते की त्याची पत्नी उद्याच बडोद्याला येत आहे व त्यासाठी त्याला तिचा सल्ला घ्यावा लागेल. ते अत्यंत मुत्सद्देगिरीचे उत्तर होते. हे मला नंतर समजून चुकले. तो आणि त्याची पत्नी मुळातच ब्राह्मण जातीच्या कुटुंबातील होते आणि जरी ख्रिस्ती धर्मातील धर्मांतर केले असले व पती विचाराने उदारमतवादी झाला असला तरी पत्नी तिच्या पद्धतीने रूढीवादीच राहिली होती व तिने तिच्या घरात एका अस्पृश्याला आश्रय देण्यास संमती दिली नसती. अखेर आशेचा शेवटचा किरणही मालून गेला. माझ्या भारतीय ख्रिस्ती मित्राचे घर जेव्हा मी सोडले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. कोठे जावे हा माझ्या पुढे सर्वात मोठा प्रश्न होता. मला धर्मशाळा सोडलीच पाहिजे होती आणि कोणाकडे जावे असा मित्रही नव्हता. एकच पर्याय उरला होता, मुंबईला परत जाणे. मुंबई रेल्वेगाडी रात्री 9 वाजता बडोदा सोडणार होती. तोपर्यंत 5 तास घालवावे लागतील. ते कुठे घालवावे? मी शाळेत जावे काय? मी माझ्या मित्राकडे जावे काय? धर्मशाळेत परत जाण्यासाठी पुरेसे धैर्य मी एकवटू शकत नव्हतो. ते पारशी येतील आणि माझ्यावर हल्ला करतील अशी भीती मला वाटली. मला माझ्या मित्राकडे जाणेही आवडले नाही. जरी माझी अवस्था दयनीय होती तरी माझ्या
तरी माझ्यावर कोणी दया दाखवावी हे मला आवडणार नव्हते. मी ते 4-5 तास शहर आणि छावणीला लागून असलेल्या कामाठी बाग नावाच्या सार्वजनिक बागेत घालवायचे ठरवले. मी काहीसा शून्य मनाने व काहीशा दुःखाने तिथे बसलो. तिथे विचार करीत राहिलो, माझ्यावर काय प्रसंग आला आहे. निराधार अवस्थेत मुलांना आठवतात तसे मला माझे आई बाबा आठवले. रात्री 8 वाजता मी बागेतून बाहेर आलो. घोडागाडी पकडून धर्मशाळेत गेलो. माझे सामान घेऊन खाली आलो. रखवालदार बाहेर आला, परंतु तो किंवा मी एकमेकांशी चकार शब्दही बोललो नाही. त्याला अडचणीत आणण्यास काहीसा तो जबाबदार आहे असे त्याला वाटले. मी त्याला त्याचे बिल दिले. ते त्याने मूकपणे घेतले. मी त्याला मूकपणेच निरोप दिला. मी बडोद्याला मोठी आशा घेऊन गेलो होतो. मी अनेक नोकरीचे देकार सोडून दिले होते. तो युद्धकाळ होता. भारतीय शिक्षण सेवेत अनेक जागा रिकाम्या होत्या. लंडनमधील अत्यंत प्रभावी अशा अनेक व्यक्तींना मी ओळखत होतो, परंतु मी त्यांच्यापैकी कोणाचीही मदत घेतली नाही. मला वाटले, माझ्या शिक्षणासाठी ज्याने आर्थिक मदत केली त्या बडोद्याच्या महाराजांची नोकरी करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. आणि येथे मला निव्वळ 11 दिवस राहिल्यानंतर बडोदा सोडून मुंबईला परत जावे लागत होते. हातात लाठ्या घेतलेले माझ्यासमोर उभे ठाकलेले डझनभर पारशी मला धमक्या देत आहेत आणि मी त्यांच्यासमोर भयभीत उभा आहे. त्यांची दयेची भीक मागतो आहे. हे दृश्य 18 वर्षे उलटली तरी फिके पडलेले नाहीत. मी आताही ते विविध प्रकारे आठवतो आणि जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. तेव्हा मला प्रथमच उमजले, हिंदूला अस्पृश्य असलेली व्यक्ती ही पारशाला देखील अस्पृश्यच असते. प्रकरण 3. 1929 साल होते. मुंबई सरकारने अस्पृश्यांच्या घराण्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. मला समितीचा सदस्य म्हणून नेमले होते. समितीला अन्याय, अत्याचार व जुलूम यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संपूर्ण प्रांतभर दौरा करायचा होता. समितीची विभागणी करण्यात आली. माझ्यावर व अन्य सदस्यांवर खानदेशचे 2 जिल्हे सोपविण्यात आले. माझ्या सहकार्याने व मी स्वतः आमचे काम पूर्ण केल्यावर एकमेकांचा निरोप घेतला. तो कोण्या हिंदू साधूला भेटायला गेला. मी मुंबईला जाण्यासाठी ट्रेनने निघालो. एका गावातील अस्पृश्य हिंदूंनी त्या गावातील अस्पृश्यांविरुद्ध सामाजिक बहिष्कार घातला होता. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धुळ्याच्या मार्गावरील त्या गावाला जाण्यासाठी मी चाळीसगावला उतरलो. चाळीसगावचे अस्पृश्य स्टेशनवर आले व त्यांच्यात रात्री मुक्काम करावा अशी त्यांनी मला विनंती केली. सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर थेट मुंबईला जाण्याचा माझा मूळचा कार्यक्रम होता, परंतु त्यांच्या आग्रहाखातर मी रात्री मुक्काम करायचे ठरवले. मी त्या गावी जाण्यासाठी धुळ्याच्या ट्रेनमध्ये चढलो. तेथे गेलो. तेथील परिस्थितीची माहिती करून घेतली व पुढच्या ट्रेनने चाळीसगावला परत आलो. चाळीसगावचे अस्पृश्य स्टेशनवर माझी वाट पाहत असल्याचे मला दिसले. मला पुष्पहार घालण्यात आला. रेल्वे स्टेशनपासून सुमारे 2 मैलांवर महारवाडा अस्पृश्यांची वस्ती होती व तेथे पोहोचण्यासाठी नदी पार करावी लागत होती. त्या नदीवर छोटा पूल होता. स्टेशनवर भाड्याच्या अनेक घोडागाड्या होत्या. महारवाडा स्टेशनपासून पायी जाता येण्याजोगा अंतरावर होता. महारवाड्यात मला लगेच घेऊन जावे अशी माझी अपेक्षा होती, परंतु त्या दिशेने कसलीच हालचाल नव्हती आणि मला का थांबून ठेवले हेच मला समजू शकत नव्हते. एका तासाभरानंतर किंवा तोपर्यंत प्लॅटफॉर्मजवळ एक टांगा आणण्यात आला. टांगा म्हणजेच एक घोडागाडी आणण्यात आली व मी त्यात बसलो. टांग्यात गाडीवान व मी असे दोघेच होतो. बाकीचे आडवाटेने पायी आले. टांगा 200 पावलेही पुढे गेला नव्हता तोच एका मोटार कारला धडकता वाचला. दररोज त्याला भाडे मिळते असा गाडीवान इतका अनुभवही असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. पोलीस जोराने ओरडल्यामुळे गाडीवानाने गाडी मागे खेचली, म्हणून केवळ तो अपघात टाळता आला. आम्ही कसेबसे त्या नदीच्या पुलावर आलो. पुलावर असतात त्याप्रमाणे त्यावर कसल्याच भिंती नाहीत. तेथे फक्त 5 ते 10 फुटांवर रोवलेल्या दगडांची रांग आहे. त्यावर दगडांची फरसबंदी आहे. आम्ही त्या रस्त्याने येत होतो. त्या रस्त्याला काटकोनात तो नदीवरील पूल होता. रस्त्यावरून पुलावर येण्यासाठी तीव्र वळण घ्यावे लागणार होते. पुलाच्या अगदी पहिल्याच बाजूच्या दगडाजवळ घोड्याने थेट जाण्याऐवजी वळण घेतले.